हॅलो फ्रेंड्स, आपल्याला बघायचं आहे फॉरकास्टिंग पॉप्युलेशनमधील इन्क्रिमेंटल मेथड. त्याआधी मला तुम्हाला काही सांगायचं आहे. आपले सर्व सिव्हिल रिलेटेड सब्जेक्टमधील मोस्ट IMP लेक्चर्स येत जातील पुढे. सर्व इम्पॉर्टंट टॉपिकचे लेक्चर आपण इथं घेणार आहोत. तर आपण वळूया आपल्या इन्क्रिमेंटल मेथडकडे. इन्क्रिमेंटल मेथड कशा पद्धतीने सॉल्व केले जाते हे आपण आज इथं बघणार आहोत. आपण बघून त्यांनी आपल्याला एक्झाम्पलमध्ये काय सांगितलं आहे. पॉप्युलेशन ऑफ अ टाउन ॲज ऑप्टेन फ्रॉम द सेन्सस डाटा ॲज फॉलो. त्यांनी आपल्याला सेन्सस डाटा दिला आहे मागील वर्षांचा. इस्टिमेट द पॉप्युलेशन ऑफ द टाउन ऑफ द इयर 2020 अँड 2030 बाय इन्क्रिमेंटल मेथड. 2020 आणि 2030मध्ये कितीने पॉप्युलेशन इन्क्रीज होणार आहे त्याचा अंदाज इथं आपण लावत असतो बाय इन्क्रिमेंटल मेथडमध्ये. तर गिवन डाटा लिहून घ्यायचा. गिवन डाटा लिहून झाल्यानंतर आपल्याला फाइंड करायचं आहे इन्क्रीजिंग पॉप्युलेशन. इन्क्रीजिंग पॉप्युलेशन कसं कॅल्क्युलेट करता मी तुम्हाला सांगतो. पर डिकेट कितीने इन्क्रीज झाला आहे ते आपल्याला इथं लिहावं लागतं. म्हणजे खालच्या व्हॅल्यूमधून वरची व्हॅल्यू काय करायची, सबट्रॅक्ट करायची. त्यानं आपण इथं करून घेऊ. देन इन्क्रीजिंग पॉप्युलेशन पर डिकेट काढल्यानंतर आपल्याला फाईंड करावं लागतं एक्स बार. एक्स बार मीन्स याचा ॲव्हरेज. आणि किती बॉक्स आहे, 4. तर आपल्याला एक्स बार इथे मिळाला आहे 1853.05. एक्स बार आपल्याला इथे मिळाला आहे. आता आपण काढून घेऊ वाय बार. वाय बार परत पर डिकेट कितीने इन्क्रीज झाला आहे ते इथं सेम त्याच पद्धतीने आपली खालची टर्ममधून वरची टर्म काय करायची, वजा करून टाकायची. हे पण सांगतो तुम्हाला एक IMT केले आहे आपण कशासाठी झाले आहेत ते पण सांगू आपण या व्हिडिओमध्ये. येईल देऊन आपण वाय बार कॅल्क्युलेट करून घेऊ. वाय बार यांचा ॲव्हरेज 413. तर आपल्याला वाय बार मिळाला आहे 2804333. तर आपला फॉर्म्युला लिहून घेऊ आपण. PN प्लस एन एक्स बार प्लस एन टू एन प्लस 1 टू वाय बार. यामध्ये आपल्याकडे एक्स बार आपण काढून घेतला आहे, वाय बार पण आपण काढून घेतला आहे. आता आपल्याला आहे एन कोणासाठी, एन आपण काढून घेऊ 2020साठी. 2020साठी काढण्यासाठी आपण N1 काढून घेऊ. N1 मीन्स 2020. तर एन काढत असताना 2020 मायनस 2010. ज्या बी इयरचा आपल्याला काय काढायचं आहे, एन काढायचा आहे. एन मीन्स आफ्टर एन डिकेट. तर त्यातून आपला लास्ट बॉक्समधील इयर काय करायचं, मायनस करून टाकायचं. तर इथं आपला आला आहे 1 डिकेट. ओके. सेम त्याच पद्धतीने 2030साठी पण आपण काढून घेऊ. N2 2030 मायनस 2010. तर आपला इथं मिळाला आहे 2 डिकेट मतलब 1 डिकेट इज इक्वल टू 10 इयर्स. ओके. N1 आणि N2 आपण काढून घेतला आहे. आपल्याकडे N1 आणि N2 आपण काढून घेतला आहे. यानं आपण फाइंड करू पॉप्युलेशन 2020साठी.
प्रेझेंट पॉप्युलेशन, PO मीन्स प्रेझेंट पॉप्युलेशन. एन किती आपला 1 डिकेट. 1 डिकेट मीन्स 10 इयर्स, बट इथं 1 घ्यायला लागेल आपल्याला. 1 इंटू एक्स बार 5 3 0 2 50 देन प्लस 1 किती आपला, देन 1 प्लस 1 2 वाय बार इंटू वाय बार 2804. हे कॅल्सीमध्ये टाकल्यानंतर आपल्याला मिळते पॉप्युलेशन फॉर 2020साठी. 20साठी पॉप्युलेशन आपल्याला इथं फाईंड करायचं. कॅल्सीमध्ये प्रॉपर पद्धतीनं टाकायचं, कुठेही एक स्टेप पण चुकली तर समजून जायचं आपलं न्यूमेरिकल डी एंड. 3 7 3 9 5 8. मग आता 2030 पॉप्युलेशन फॉर 2030. पी आहे पी. देन प्रेझेंट पॉप्युलेशन सेम, काही चेंजेस होणार नाही, फक्त आपल्या एनमध्ये चेंज होईल. एन किती आपला 2 इंटू एक्स बार किती आपला 8185302 ओके. प्लस एन किती आपला 2 प्लस 1.2 इंटू 2043. ऑलवेज लक्षात ठेवायचं आपला फक्त एन इथं चेंज होणार आहे, किती पण दिलेलं असेल ते त्यांनी. आपलं जर पॉप्युलेशन 2040 साठी सांगितलं असेल त्यांनी, तर फक्त तिथं आपला एनच चेंज होईल, प्रेझेंट पॉप्युलेशन चेंज होणार नाही, हे लक्षात ठेवून घ्यायचं. ओके. देन आपल्या इथं 2030साठी आपल्याला मिळालं आहे 153671 देन 99. आणि कॅल्सीमध्ये टाकताना एकदम प्रॉपर पद्धतीने कॅल्सीमध्ये टाकायचं आहे. आणि आपलं पी पॉप्युलेशन 2020साठी एन सपोज आपल्या 2040साठी काढणं असेल तर काय करसाल आपण, 2040 मायनस लास्ट बॉक्समध्ये जे व्हॅल्यू दिलेली आहे, आता इथं 2010 दिली आहे, इथं 2010च्या जागी 2050 दिलेली असेल तर आपण ते काय केलं असतं, यामधनं मायनस केलं असतं. आणि ऑलवेज आपला एन पॉझिटिव्ह असेल, जास्त टेन्शन घ्यायचं नाही, बस एनकडे लक्ष दिलं की आपलं पूर्ण एक्झाम्पल इथं सॉल्व्ह होऊन जातं. झालं आहे. ओके, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तो पण मोस्ट MP राहील. ओके. आणि आपण एक मिशन सुरू केलं आहे, त्या मिशनचं नाव थोडं डिफरंट आहे, स्टुडंट सेवा मिशन. मी बी एक प्रोफेशनल टीचर नाही आहे, बट मला जाणीव आहे की मी बिन ट्युशनची पूरी इंजिनिअरिंग माझी कंप्लीट केली आहे. माझी खूप इमोशनल स्टोरी आहे, ते नंतर तुम्हाला कधी सांगेल मी. बट हे खूप गरजू मुलांसाठी मी घेऊन आलो आहे स्टुडंट सेवा मिशन, आणि ते आपण इथं चालू ठेवणार आहोत. तुमचा सपोर्ट असू द्या.